एका छोट्याशा खेड्यात गीता नावाची एक सुंदर चुणचुणीत आणि खूप हुशार मुलगी राहत होती. तिचे वडील दिनकरराव आणि आई मालती रोजंदारीवर काम करून आपला संसार चालवत होते. घरची परिस्थिती हालाकीची होती, पण आपल्या मुलीने खूप शिकावं आणि मोठं व्हावं हेच त्यांचं स्वप्न होतं. दिनकरराव नेहमी म्हणायचे, आपण नाही शिकलो, पण आपल्या पोरीने मात्र खूप शिकवायचं. गीता मन लावून शिकत होती. तिच्या आयुष्यात सुहास नावाचा एक मुलगाही होता. सुहास तिच्या लहानपणापासूनचा बालमित्र. दोघं एकत्र शाळेत जायचे, एकत्र खेळायचे आणि एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायचे. कधी त्यांची मैत्री प्रेमात बदलली हे त्यांनाही कळलं नाही, पण त्या प्रेमाची कुणालाच कल्पना नव्हती. एक दिवस दिनकररावांचे जिवलग मित्र प्रवीण यांच्या लक्षात गीताची हुशारी आली. त्यांनी दिनकररावांना सांगितलं, दिनकरराव, तुमची गीता खूप हुशार आहे. तिचं शिक्षण थांबवू नका. तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो. दिनकररावांच्या डोळ्यात पाणी आलं, पण प्रवीण यांनी एक अट ठेवली. गीता मोठी झाल्यावर माझा मुलगा अभिषेक याच्याशी तिचं लग्न झालं पाहिजे. दिनकररावांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. एका बाजूला मुलीचं भविष्य होतं आणि दुसऱ्या बाजूला त्यांची गरिबी होती. शेवटी त्यांनी मनावर दगड ठेवून प्रवीण यांची अट मान्य केली. गीताला मात्र या सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना नव्हती. ती फक्त आपल्या शिक्षणात लक्ष देत राहिली. 10वी झाली आणि पुढे तिने 12वीही चांगल्या गुणांनी पूर्ण केली. पण 12वी झाल्यानंतर तिच्यासमोर तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय उभा राहिला. प्रवीण यांचा मुलगा अभिषेक आणि गीता यांचं लग्न ठरलं. अभिषेक वाईट मुलगा नव्हता. उलट तो गीताला मनापासून पसंत करत होता. पण गीताच्या मनात अभिषेक नव्हता. तिच्या मनात फक्त सुहास होता. तिने आईला आपल्या मनातलं सांगितलं. आई, माझं मन सुहासमध्ये आहे. मालतीच्या डोळ्यात अश्रू आले, पण तीही हतबल होती. दिनकररावांनी प्रवीण यांना शब्द दिला होता आणि गीताच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप मोठी मदत केली होती. दिनकररावांनी गीताला समजावलं, बाळा, आम्ही तुझं वाईट कधीच करणार नाही. अभिषेक चांगला मुलगा आहे. तू संसार केलास तर सगळं ठीक होईल. गीता काहीच बोलली नाही. तिच्या मनात सुहास होता आणि समोर आईबाबांची अगतिकता होती. शेवटी तिने मनावर दगड ठेवला आणि अभिषेकशी लग्नाला होकार दिला. 12वी झाल्यानंतर गीता आणि अभिषेकचं लग्न झालं. लग्नाच्या वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्या हसण्यामागे तिच्या मनात खूप मोठं वादळ होतं. तिने हे लग्न मनापासून स्वीकारलं नव्हतं. तिने ते फक्त नाईलाजाने आणि संसार निभावण्यासाठी केलं होतं. अभिषेक मात्र तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तो तिची काळजी घ्यायचा, तिला समजून घ्यायचा आणि तिच्या शिक्षणासाठीही तिच्या पाठीशी उभा राहिला. अभिषेकच्या मदतीने गीता पुढे शिकली आणि इंजिनियर झाली. पण एवढं सगळं मिळूनही तिच्या मनातली पोकळी भरली नाही, कारण तिचं मन अजूनही सुहासमध्येच अडकलेलं होतं. अभिषेक तिच्यासाठी संसार होता, पण सुहास तिच्यासाठी प्रेम होतं आणि या दोन भावनांच्या संघर्षात गीताचं आयुष्य हळूहळू तुटत गेलं. एक दिवस तिला समजलं की सुहासचं लग्न ठरलं आहे. ही बातमी ऐकताच गीता हादरली. ज्या सुहासवर तिने इतके वर्ष मनापासून प्रेम केलं होतं, तो आता दुसऱ्याचा होणार होता. तिने सुहासचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला. ती पोलिसांना घेऊन त्याच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचली, पण सुहासने तिचं ऐकलं नाही. त्याने आपलं लग्न केलं आणि तो आपल्या नव्या आयुष्यात निघून गेला. गीता मात्र तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तिचं प्रेम कायमचं तिच्यापासून दूर होत होतं. आणि मागे वळून पाहिलं तर तिचा स्वतःचा संसारही तिच्या मनाने कधी स्वीकारलाच नव्हता. अभिषेकने तिला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनीही तिला अनेकदा समजावलं, पण तिच्या मनातून सुहास काही केल्या जात नव्हता. शेवटी गीता नोकरीसाठी परगावी गेली. तिचं आणि अभिषेकचं नातं दिवसेंदिवस दूर होत गेलं आणि अखेर दोघांनी घटस्फोट घेतला. काही काळानंतर अभिषेकने दुसरं लग्न केलं आणि तो आपल्या आयुष्यात पुढे गेला. सुहास ही आपल्या संसारात रमला. गीता मात्र इंजिनियर झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, यशस्वी झाली. पण तिच्या मनात एक प्रश्न कायम राहिला. ज्याच्यावर मी प्रेम केलं तो मला मिळाला नाही आणि ज्याने माझ्यावर मनापासून प्रेम केलं त्याला मी कधीच मनापासून स्वीकारू शकले नाही. मग माझ्या आयुष्यात खरंच चूक कोणाची होती? कदाचित कोणाचीच नव्हती. कारण काही नाती परिस्थितीमुळे जन्माला येतात, काही नाती मनामुळे जन्माला येतात आणि काही नाती मनात कायम राहूनही नशिबात कधीच येत नाहीत.